यांच्या माध्यमातून हे 200 रुपयांचा कॅश पारितोषिक दिले जात आहे. तुम्ही चांगला खेळ करा, तुम्हाला नक्कीच कौतुकाची थाप दिली जाते. दुसऱ्या फेरीला होते सुरुवात. ओमकार पहिला षटक घेऊन प्रथमेश ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू, पहिला चेंडू स्ट्रोक स्वीप. गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण करत असताना फलंदाज प्रथमेश यांच्या बॅट मधून श्री मानाईदेवी चषक चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण केलाय. मनसुबे अगदी स्पष्ट आहेत. दोघांना दुसरा सामना देखील जिंकायचा आहे. त्याच इराद्याने मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना प्रथमेश यांनी आपला मनसुबा स्पष्ट केलाय. स्वागत केलंय चौकार आणि ओमकार यांचं. विजय नॉन स्ट्राइकला आहे त्यांच्या साथीला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. दुसरा चेंडू, टप्पाचा चेंडू, बॅडमिंटन स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू अगदी 6 धावांसाठी पंच याचा अगदी शहानिशा करत असताना ज्या प्रकारे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता. पॉवर प्लेचा षटक प्रगती पथावर असताना निर्णयाची प्रतीक्षा असेल. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकलेत प्रथमेश. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. चौकार हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली होईल का हे पाहायचं आहे. आणि यासाठीच पहिली चौकार हॅट्रिक ठोकणारा फलंदाज ठरतोय प्रथमेश. एकता क्रिकेट टीम मिरगाव. काल षटकार हॅट्रिक ठोकली होती बॉस यांनी आणि या स्पर्धेमध्ये चौकार हॅट्रिक ठोकण्याचा मान मात्र प्राप्त केलाय प्रथमेश यांच्या बॅट मधून. 4 धावा चौकार हॅट्रिक. 12 धावा धाव फलकावर. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर आहे. धावची संधी असेल. फेकी चुकीच्या दिशेला केली. एक सिंगल धाव 4थ्या चेंडूवर प्राप्त होईल. 13 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ शेष. आक्रमण करण्याचा मनसुबा आणि तो मात्र त्यामध्ये यश आले प्रथमेश शेलार. लोअर फुलटॉस चेंडू. ओव्हरचा बॉलर खेळलाय. फटका मिड ऑफला. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र अगदी बचावले असते, परंतु ते मात्र 1 धाव प्राप्त केली जाईल. खातं उघडलं जाते विजय यांचं. अजय यांचा 14 धावा धाव फलकावर. 1 टू गो. शेवटचा चेंडू. बॅटची कडा. यष्टिरक्षकाच्या मागे गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. डॉट बॉल. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एका सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर. पहिल्या षटका अखेर 3 षटकारांच्या मदतीने 15 धावा. प्रथमेश 5 चेंडू मध्ये नाबाद 14. अजय 1 चेंडू 1 धाव केले. पहिल्या षटकामध्ये 15 धावांची अगदी 15 धावांनी सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 2 राहुल आलेत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राहुल. चला प्लीज सामन्याला गती द्या मित्रांनो, वेळ घेऊ नका. पुढे लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चांगल्या प्रकारे केली आहे. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर आहे.
धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने 16. हवेत खेळा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला एकाती झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडूवर पोहोचू शकले नाहीयेत. दुहेरीचा कॉल दिलाय आणि शेवटच्या क्षणाला मात्र नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 17 धावा. धाव फलकावर चौथा चेंडू. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करत असताना दुहेरी धावेचा प्रयत्न केलाय. आता 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत, परंतु हा जर चेंडू सोडला असता तर 1 धाव प्राप्त झाली असती गोशांकी क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केला. चांगलं क्रिकेट. 19 धावा. स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या हातामध्ये सरळ मारलाय. चुकी होणार नाहीये. सौरभ यांनी टिपला इशेल. पहिला धक्का टीम एकता क्रिकेट टीम मिरगाव. फलंदाज अजय. बॅक टू द डगआउट. चार धावा वैयक्तिक केल्या अजय यांनी बाद झाले त्यांची जागा घेण्यासाठी. व्हीडीएस नवीन फलंदाज दाखल झालेत. ही अशी नावं अगदी प्रेक्षकांना देखील आवडतात. व्हीडीएस म्हणजे, आणि आमच्या बाजूला डाव्या बाजूला बसत आरडीएस. काल आरडीएस ची फटकेबाजी पाहिली, आज मात्र ते स्कोरिंग करतायत. चांगलं काम. आरडीएस पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन त्यावर केलाय प्रहार. घणाघाती फटका. चेंडू सीमा पार. श्री माणय देवी चषक. व्हीडीएसच्या बॅट मधून धमाका षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 25 ला 1-2 षटकांचा खेळ समाप्त. टीम एकता मिरगाव. नेक्स्ट मॅच नीनादेवी स्पोर्ट्स तळीये विपक्ष श्री जोगादेवी स्पोर्ट्स कराटे. दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. पहिल्या डावाखेर आपण टॉस करणार आहोत. व्हीडीएस जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते. काल आरडीएसने देखील अशीच फटकेबाजी लांब लांब षटकार ठोकले आणि या व्हीडीएसने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. ते देखील आनंदी झाले कारण त्यांना कालची आठवण आली लगेच. 25 ला 1. हॅलो. अंतिम षटक. खजिनदार सचिन माने आलेत. तिजोरीच्या चाव्या मात्र चांगल्या सांभाळल्यात. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. एक चांगले खेळाडू आहेत, चांगले व्यक्तिमत्व. सचिन माने यांचा पहिला चेंडू ऑन साइडला एकाती झेल घेण्याचा प्रयत्न. जर हा झेल पकडला असता तर मात्र वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. 2 धावा प्राप्त केल्या जातील या पहिल्या चेंडूवर. प्रथमेश वैयक्तिक 17 धावांवर पोहोचले. टीम 27 धावा. फुलटो चेंडू. बॅडमिंटन स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द मॅच. नो प्लस षटकार. कमालीचा फटका. अप्रतिम टायमिंग. हा रिप्ले पाहावा लागेल. चेंडू हातातून कदाचित निसटला असावा, परंतु फटका पहा. टच अँड गो स्ट्रोक. काय बॅट फिरवली आणि बॅटच्या मध्यभागी चेंडू लागला आणि 6 धावा प्राप्त केल्यात. 34. फ्रीडचा चेंडू. फलंदाज प्रथमेश. फ्रीडचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय, त्यामध्ये यश प्राप्त होईल. ज्यावेळेला क्रिकेटमध्ये फ्रीडचा चेंडू येतो त्यावेळेला मात्र सुवर्ण संधी असते फलंदाजाला आणि ते मात्र त्यांनी सोनं केलंय. 2 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा 36. एकता क्रिकेट टीम मिरगाव. सुरुवात चांगली झाली आहे, शेवट कसा करतील. प्रथमेश ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय, सहज जाईल. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओमकार यष्टींच्या मागे. 36 ला 1.
बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळलाय सचिन माने. जरूर एक षटकार आलाय त्यांच्या षटकामध्ये, परंतु ज्या प्रकारे त्यांनी पुनरागमन केलंय, कमबॅक इज अनेबल दॅन द सेटबॅक. कमबॅक करावं लागतं आणि कमबॅक हे करणं मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. पुनरागमन केलंय, 2 चेंडू शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू बिगिट करायचा प्रयत्न, स्क्वेअर लेग आहे, डीपला एकदा पूर्ण केली जाईल, दोन्हीचा प्रयत्न केला, कॉल तर दिलाय. धावची संधी असेल, फेकी उत्कृष्ट दर्जाची होते डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण योगेश यांचं, एक चांगली फेकी, फलंदाज बाद होतील. प्रथमेश दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. प्रथमेश यांनी टीमची धावसंख्या धावफलकावर 37 आणि प्रथमेश वैयक्तिक धावा केल्या त्यांनी 26 धावा. चेंडूंचा सामना केला 12. 216चा स्ट्राईक रेट, विस्फोटक फलंदाजी केली आहे आणि आपल्या खेळीमध्ये 3 चौकार आणि ज्यांनी या पहिली चौकार हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये खेळली आहे मानेदेवी चषक 2024 मध्ये, तो खेळाडू वैयक्तिक 26 धावा करून बाद झालाय. काय फलंदाजी केली आहे सचिन माने यांनी, गडी बाद केलाय या 5व्या चेंडूवर. 1 टू गो. नवीन फलंदाज, चेंडू हातातून निसटला आणि परंतु पहा अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. चेंडू मात्र अगदी ज्या प्रकारे फुलटॉस होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. आणि मात्र हा फुलटॉस चेंडू होता, स्टंपवर आदळला आणि बेल्स हरवले. मोये मोये श्री मानेदेवी चषक 2024 मध्ये. चला आयोजन कमिटी, आपण देखील कामाला लागा, बेल शोधावी लागेल. परंतु पंच हा भीमरचा नो आहे की फुट स्टेपिंग. येस, थँक्यू सो मच. आयोजन कमिटीचं काम वाढवलंय या गोलंदाजाने. हा रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय का नाही? बेल शोधायला अगदी या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आता कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82. आता तुम्हाला तुमचं कॅमेरा वर्क पहा, ही खासियत आहे ओम साई MTC टेक्निकल टीमची. सर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या स्टंपची बेल्स लावा पाहिजेत. येस, थँक्यू. धावा धाव फलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 38 रन्स ऑन बोर्ड. फ्रीटचा चेंडू असेल आणि किरण सर RDS आपली स्पर्धा आहे मानेदेवी चषक आणि त्यांना समालोचन करण्याची ज्या इच्छा झाली आणि त्यांना मात्र कॉमेंट्री करायची आहे. अगदी हवेत खेळलाय फटका, गॅप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द फेंस. चेंडूवर फलंदाज अगदी तुटून पडले, क्षेत्ररक्षक चेंडूवर गेलेच नाहीत आणि 4 धावेने डावाचा होतोय शेवट. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 42 आणि 43 धावांचं लक्ष असेल. एकदंत शितपवाडी 43 रन्स टू विन. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. निनाय देवी स्पोर्ट्स तळीये, विपक्ष जुगाय देवी स्पोर्ट्स कराटे. संपूर्ण 3 षटकांचा खेळ झाला. RDS माईक पकडून बसले होते. ही आवड आहे काल त्यांनी, आणि या सकाळी सचिन दादा बोला की तुम्ही रिटायर व्हा म्हणून त्यांनी अगोदरच तयारी चालू केली आहे.
टॉस साठी मी विनंती करेन तळीये विपक्ष जुगादेवी स्पोर्ट्स कराटे. आदरणीय संदीपजी साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. या साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा घेतोय टॉस. कॉल कोणाचा आहे? जानाई देवी तळे टीमचा असेल कॉल. आणि येस साहेब, स्पिन दी कॉइन छापा काटा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. स्पिन दी कॉइन छापा कॉल आहे आणि हा छापाच आहे. जानाई देवी तळे टीम पहिली स्पर्धा तुम्ही खेळताय. आतापर्यंत संपूर्ण टीम रेडी झाले? अर्थातच झाले, पूर्ण टीम रेडी आहे. कसं वाटतं पाटण तालुक्यामध्ये स्पर्धा खेळायला येत असताना कसे अनुभव आहेत? अक्षरशः म्हणजे अंगावर काटा आला की पहिल्यांदा एवढं मोठं आम्ही नियोजन बघतोय. पहिल्यांदा आम्ही पाटण तालुक्यामध्ये खेळायला आलोय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मात्र टॉस जिंकल्यानंतर महत्वाचा निर्णय आमचा फिल्डिंगचा निर्णय असेल. टॉस जिंकल्या फिल्डिंगचा निर्णय. तुम्ही देखील तुमची टीम ट्रॉफीची वाट बघते का? टीम मध्ये एखादी ट्रॉफी आली मजा येते. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी मोजल्या, पण आता खऱ्या अर्थानं ट्रॉफी मोजायचे दिवस चालू झालेत. प्रतीक्षेमध्ये वाट बघताय. ही ती स्पर्धा असेल का जिथे टीम ट्रॉफी मिळवण्याचा प्रयत्न करेल कराटे टीम? ह्यावेळी आम्ही पूर्ण तयारीमध्ये आलो, कारण आम्ही ह्या आमची चौथी मॅच आहे. अगोदरपासून पण आम्ही खेळत, पण गेल्या ह्याच्यात म्हणजे आम्ही कधी 2 राऊंड जिंकलो, कधी 1 राऊंड जिंकलो, असं चाललेलं आहे. पण ह्यावेळी पूर्ण ट्राय करेन की ह्यावेळी ट्रॉफी आम्हाला भेटलीच पाहिजे. नक्की दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तळीये टीमनं टॉस जिंकला. दे वन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिली स्पर्धा तळीये टीम आपल्या या पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये खेळते. त्या संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. कराटे टीमला देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच किरण सर. श्री संदीप साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. आयोजन कमिटीला मी चेतन दादा आपल्याला विनंती करेन हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. श्री माणेदेवी चषक चेंडू द्या प्लीज, नवीन चेंडू द्या. श्री संदीप साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. आज आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात. श्री माणदेवी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मैनकरांची आपुलकीची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जाईल. अर्जुन दादा चव्हाण साहेब यांचा शुभ सन्मान अक्षय दादा आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल. नम्र विनंती असेल हा शुभ सन्मान पार पाडावा. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. राहुल टेटबे यांच्या प्रत्येक षटकाराला श्री अमोल शिलर साहेब यांच्या माध्यमातून 101 रुपयांचा पारितोषिक. प्रत्येक षटकार. पहिला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचं संतुलन अगदी ढासळलं. 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम एकदंत 11 शीतापॉडी 43 धावांचं मोठं आव्हान आहे. प्रयत्न करावे लागतील. फलंदाज योगेश करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नसेल कारण घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. योगेश आणि त्यांच्या साथीला राहुल. आघाडीचे फलंदाज निलेश पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार फटकावला होता. योगेश यांनी आता खेळ देखील तसाच करावा लागेल. तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळलाय. सतीश लॉंग ऑफला वेगाने चेंडूवर गेलेत परंतु दूर राहिलेत. काय क्षेत्ररक्षण राहिलं. वाईडिश लॉंगॉनला अगदी आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना प्रयत्न लाजवाब केले. अपयश जरूर आले. यश अपयश ही नंतरची बाब असते परंतु प्रयत्न करावेच लागतात आणि त्या प्रयत्नांची मात्र पराकाष्ठा करत असताना 2 धावा घेतल्यात. 4 रन्स ऑन बोर्ड. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर बिनगडी बाद 4.
हा चेंडू देखील शरीरावर आदळतोय. वेग आहे गोलंदाज निलेश यांच्याकडे. लेगबाई स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होईल. योगेश शिलार यांच्या प्रत्येक षटकाराला 201 रुपयांचं पारितोषिक नितेश कदम साहेब यांच्याकडून. 201 रुपये म्हणजे 5 षटकार ठोकले तर 1005 रुपये जमा होतील. आजचा दिवस भरून निघेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यष्टी रक्षण ला जवाब यष्टांच्या मागे. डॉट बॉलची होते सांगता. टीमची धावसंख्या धाव फलकावर. एक षटका अखेर 5 धावा. 43 धावांचं लक्ष. 12 चेंडू मध्ये आता 19च्या धावगतीने करायचे आहेत 38 धावा. योगेश शेलार यांनी जर हॅट्रिक घेतली संकेत शेलार साहेब यांच्या माध्यमातून 701 रुपयांचं पारितोषिक असेल. एका गड्याला 200 रुपये. चांगला खेळ. 19च्या धावगतीने धावा बनवायच्या 38. 12 चेंडूंचा खेळ शेष. हे महत्वाचं षटक असेल कारण या षटकामध्ये जर आक्रमण केलं तर सामना खुला होईल. परिस्थिती थोडीशी कठीण आहे परंतु परिस्थितीच्या विरोधात तुम्हाला जाऊन खेळ करावा लागेल तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. पहिला चेंडू फुल लेनचा हवेत खेळलाय. लॉंग ऑफ आहे. चेंडू खाली सरळ हातात मारलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. स्वप्नील टिपलाय झेल आणि परतावा लागेल फलंदाज योगेश. बॅक टू द डगआउट. संकेत शिलार यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 601 रुपये. एक तर गडी बाद केलाय. आता 2 चेंडूवर 2 गडी बाद करायचे आहेत म्हणजे एक चेंडू 200 रुपयांचा असेल. एक गडी बाद केला तर 200 रुपये लागू होतील. नवीन फलंदाज दाखल होत असताना मैदानावर ओमकार. ओमकार पुढे सरसावून इनटू द स्लॉट आणि इट्स आउट ऑफ द प्लॉट. चेंडू काऊ कॉर्नर सीमा रेषा पार. एक सनसनीत फटका. श्री मानदेवी चषक षटकार. काय दर्जेदार फटका सजवलाय. ज्या प्रकारे फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना ओमकार मनसुबा त्यांचा देखील स्पष्ट आहे. मला माझ्या संघासाठी धावा करायच्या आहेत कारण धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 43 धावांचं लक्ष. 11 झाल्यात. यासाठी चेंडूचा इशारा केला जातोय. क्षेत्ररक्षण विखुरले. 11 धावा झाल्यात म्हणजे अद्याप 32 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ झाला या दुसऱ्या षटकातील. 10 चेंडू मध्ये 32 करायचे आहेत. 10 मधले तुम्हाला 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत. तिसरा चेंडू. अकुट टप्पाचा चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम फटका. सतीश वेगाने चेंडूवर गेलेत. चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. झेल देखील सोडलाय आणि 2 धावा देखील दिल्यात. पहिल्या सामन्यात देखील अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. या सामन्यात देखील त्यांच्याकडून या चुका होत असताना घडत आपण पाहतोय. ज्या खेळासाठी ओळख आहे टीम एकता मिरगाव लौकिकाला खेळ करावा लागेल. ओमकार बॅट स्टेट ड्राईव्हचा फटका. इट्स अ बुलेट स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटमधील पुस्तकी फटका. स्टेट ड्राईव्हचा फटका. ओमकारच्या बॅट मधून 4 धावा. चौकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. इट्स अ बुलेट स्ट्रोक. फुल लेनचा चेंडू आणि पहा काय वेगाने चेंडू सीमारेषा ओलांडली आहे. मी कॅमेरामॅन कौतुक करेन. प्रणय मात्र 81-82 एवढ्या वेगाने चेंडू फटकावला आणि तो कॅमेराच्या लेन्स मध्ये टिपलाय. ही खासियत आहे. 2 टू गो. 17ला 1. ओव्हर पिच. लॉंग ऑफ आहे. चुकी होणार नाहीये. कॅच प्रॅक्टिस. सरळ हातामध्ये मारलाय. ओमकार यांना परतावं लागेल. फलंदाज झेलबाद. विकेटचं पतन. ओमकार बॅक टू द पेव्हिलियन.
स्वप्नील लॉंग ऑफला तैनात होते. ज्या प्रकारे हा झेल पकडलाय स्वप्नील यांनी, सोपं नसतं, परंतु ते सोपं केलंय. ओमकारांनी 4 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. त्यांची जागा घेण्यासाठी संतोषला आता संतोषजनक खेळ करावा लागेल, कारण ज्या प्रकारे सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये 1 to go. शेवटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. बॅटची कडा लागली आहे. 1 धाव, 1 सिंगल धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका खेळ. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18 ला 2. 6 चेंडू मध्ये 25 ची गरज. वेलकम टीम कुंभारवाडी बॉईज. कुंभारवाडी यांचं शुभागमन झाले. 6 चेंडू 25 ची गरज. सामना दोलायमान अवस्थेमध्ये असेल, परंतु पहिल्या 2 चेंडूवर चित्र स्पष्ट होईल. अंतिम षटकासाठी दाखल झालेत गोलंदाज अजय. पहिल्या 2 चेंडूवर सामना स्पष्ट होईल. कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट, पंच केलाय फ्रंट फुटला जाऊन. वॉटर स्ट्रोक, शॉट ऑफ द डे. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार. राहुलच्या बॅट मधून खणखणीत षटकार. वॉटर स्ट्रोक, काय फटका सजवलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 24. 5 मध्ये 19 करायच्यात. हा रिप्ले तुमच्या समोर. फ्रंट फुटला जाऊन पंच केलाय. लाजवाब फटका. 5 मध्ये 19. 3 चेंडू बाहेर मारावे लागतील. अकुट टप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. पहिला चेंडू राहिला फलंदाज राहुल यांचा. दुसऱ्या चेंडूवर पुनरागमन केलंय अजय यांनी. 4 मध्ये 19. 4 मध्ये 19 करायचे आहेत. पदराने त्याचा वापर केला, अपील केली आहे. स्वारस्य नाहीये पंचांना. डॉट बॉल. आता सामना खुला झालाय. 3 मध्ये 19 धावांची आवश्यकता. एक निर्णायक चेंडू टाकायचा आहे. एक चांगला चेंडू. सामना मिरगावच्या बाजूने. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. चांगला अगदी गोलंदाजी करत असताना कटरचा वापर केला जातोय. 2 मध्ये 18. अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून बोलणं सोपं असतं, परंतु फलंदाजी करणं कठीण असतं. तुम्ही एसीच्या रूम मध्ये बसून प्रवचन देऊ शकता, मैदानामध्ये खेळ करावा लागतो, त्यासाठी मेहनत लागते. इट्स अ जोक सपाट. कमी गतीने टाकलेला चेंडू. ज्युसी फुल टॉस. डॉट बॉल. सामना आता खुला झालाय. टीम एकता क्रिकेट टीम मिरगाव. आरडीएस आता मात्र माईक थोडासा बाजूला ठेवलाय, परंतु त्याचं लक्ष माईक कडे आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू. लेग ब्रेक. कव्हरच्या हातामध्ये मारलाय. यस, सरळ हातामध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद होतील आणि सामना कुठेतरी आवाक्याच्या बाहेर. आणि ज्या प्रकारे हा सामना जिंकलाय एकता क्रिकेट टीम मिरगाव. अभिनंदन टीम एकता क्रिकेट टीम मिरगाव. वेल प्लेड. या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, ज्यांनी चौकार हॅट्रिक केली आणि ज्यांनी 26 धावा केल्या आपल्या बॅटच्या माध्यमातून, प्रथमेश शेलर ठरलेत या मॅचचे हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. या प्रथमेश. प्रथमेश शेलार या सामनावीराचा पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. सुरेश यादव साहेब अण्णा